छोनी छोनी गुड्डू अंकल कशा करतो? जोरात बोल ना. कशा? मैं तो असं करतो. शोनी शोनी गुड्डू अंकल कशा करतो? मैं तो थक गया. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. कोकण सिरीज नंतर मी आज म्हणजे ऑलमोस्ट एक वीक नंतर व्हिडिओ शूट करतो. या ब्लॉगमध्ये खूप सारे सरप्राईजेस तुम्हाला थंबनेलवर टायटलवर दिसून जाईल, पण मी हळूहळू ती जी आपली स्टोरी लाईन आहे ती जेव्हा तुम्हाला असं पुढे घेऊन द्यायला तुम्हाला सुद्धा बघायला मजा येईल. आणि अजून एक गोष्ट, वीकेंड आलाय फायनली, लॉंग वीकेंड आलाय आणि जे सरप्राईजेस हे जे प्लॅन होते ते अनएक्सपेक्टेड होते. असं डोक्यात अजिबात नव्हतं, अचानक भयानक झालं. ते तुम्हाला समजेलच पुढे जाऊन कसं काय 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 नाही, असे प्लॅन कसं काय झालं तुझ्या काय नाही. आणि आता मला ब्लॉग शूट करताना असं गप्पा मारताना कसं वाटतं माहिती का, तो मीम आठवतोय, नहा धोके आणा आणि मग ब्लॉग स्टार्ट करणं. तसंच आहे, सकाळपासून काम 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 तेच चालू होतं. आंघोळ पण नव्हती केली, आत्ता आंघोळ करून मस्त फ्रेश झालोय, ब्लॉग स्टार्ट करतोय. त्याचा आधी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल. बाहेर जावात पटकन. सागर दादा आहेत आमचे, त्यांचा वाढदिवस आहे उद्या. मी उद्या नसणार इथं पुण्यात. तुम्हाला समजेल पुढं काय काय प्लॅन आहे काय नाही. आधी त्यांना भेटून येऊ, त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करून येऊन त्याच्यानंतर मग आपण कंटिन्यू करू. ठीक आहे, सुपर एक्साइटेड मी माझा प्लॅनसाठी, तुम्हाला लोकांना दाखवण्यासाठी. आणि स्टे ट्यून, प्लीज सबस्क्राईब करून द्या अजून पण केलं नसेल. ठीक आहे, लेट्स गो. हे बघा, एक बॅग पॅक झाली, दुसरी बॅग पॅक झाली. बॅगा पॅक का केल्या तुम्हाला ते सांगतो. आणि ट्रॅव्हलिंग करायला खूप मजा येते सध्या. मागचे काही ब्लॉग बघितले असेल, आपण कोकणात गेलो होतो. आता ह्या वीकला आपण कुठेतरी जाणार आहेत आणि 2 वीक नंतर पण कुठेतरी जाणार आहे. सो स्टे ट्यून. ठीक आहे, सगळा प्लॅन एवढा घाईत झाला ना. मला हेअरकट करायचे होते, आपले केस पण यायला लागलेत आता आधी सारखेच जरा मोठे व्हायला लागलेत. म्हटलं हेअरकट करून जाऊ, जरा व्यवस्थित होईल सगळा प्लॅन. पण टाइमच नाही भेटला. ट्रॅव्हलिंगचा टाइम येतो एकदम जवळ. आता वाजून गेले 8:30. थोड्या वेळात आपल्याला निघायचं आहे, सो टाइमच नाही भेटला. बघू, आपण जिथे चाललोय तिथं जर टाइम भेटला तर तिथं आपले हेअरकट करून घेऊ. सागर भाई, हैप्पी बर्थडे यार. थैंक्स भाई, अभी टाइम है लेकिन बर्थडे एडवांस में हैप्पी बर्थडे. मी नाही आहे म्हणून सागर दादाला हैप्पी बर्थडे. बस मैं को डायलॉग मार दो. जानना चाहता हूँ दीपक कि तू क्यों ऐसा छोड़ के जा रहा है मुझे. इतना क्या इम्पोर्टंट आ गया तेरे लाइफ में. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. पुढच्या व्लॉगला माहित पडेल आपल्याला दीपक कशाला चाललाय. येऊन गेलो आपण परत घरी. वाजून गेलेत 9 आणि आमचे जे मोठे बंधू आहेत ते चाललेत घरी सुरतला. क्या बात आहे, काय प्लॅन आहे यावेळेस. घरी चाललाय गुढीपाडव्याला. त्याचा आधी वहिनी तुम्ही का म्हणे चाललेत? मला तुम्ही वेगळं रिझन दिलं होतं नाही जायचं. नहीं, अभी जाने का मन तो नहीं था. रीजन भी गुढीपाडवा स्वतःच्या घरी राहत्या घरी साजरा करायचा होता मला. सो मेरा तो वो रीजन है नहीं जाने का. प्रकाश को तो क्या दोस्तों के साथ मजे करने जा रहा है. आमची स्नोई आणि वहिनी इथंच राहणार आहेत. महेश दादाकडे जातील ते. हा, काय प्लॅन, कसं काय अचानक असा प्लॅन केला आणि घरी चाललाय तू? मित्रांचा प्लॅन आहे, घरी जाऊन तिकडे जाणार. असं होतं का ते? मला वाटलं तू फक्त घरच्यांना भेटण्यासाठी जातोय. ते पण आहे, ते फर्स्ट रीजन. जसं मी मागच्या वेळेस गेलो होतो. अच्छा, दोघं रिझन आहे तुझी म्हणून. अच्छा, दादाचा असा प्लॅन आहे. सो दादाला सोडायला जायचं आता थोड्या वेळात. 9:30ला त्याची बस आहे. सो मी त्याला सोडायला जाईल. ठीक आहे, आणि मग आल्यानंतर आपला जो प्लॅन आहे, आपला जे सरप्राईज आहे. अच्छा, दादा बाई दिवे घरी सांगितलं नाही, तो सरप्राईज देणार आहे. आत्ता आईशी बोलत होता व्हिडिओ कॉलवर. आईला माहिती पण नाही, भनक पण नाही. सो त्याचं एक सरप्राईज असणार आहे घरी. मग त्याच्यानंतर आल्यानंतर आपण आपल्या गप्पा कंटिन्यू करू. ठीक आहे, लेट्स गो. शोनी, तू का पण चालली? काय कामाला? शोनी, तू ब्रेकिंग न्यूज दिली नाही? दादाच्या ब्लॉग मध्ये बघून घेतलं असेल. ही पोट्टी जाणार आहे आता स्कूलला. शोनी मंकी कुठे आहे? मंकी? अच्छा, मी का तू? मी सारी उम्र मंकी कसा करतो? आणि अजून एक अपडेट, अरे एक से एक बडकर अपडेट आहे. आमचा सोफा बघा. ए पिंकी, शोनी पिंकी सोफा कोणाचा आहे? शोनीचा आहे. आमचा जुना सोफा हाच आहे, फक्त त्याच्यावर कव्हर आणि बाकीचे थोड्या गोष्टी आम्ही चेंज केल्या. चलो, हॅपी जर्नी. मी निघतो. आणि हा, माझी पण बस आहे. बाय बाय. दादाची बस अजून यायला 5-10 मिनिटं आहेत. बाय. चलो, मी जातो घरी, जेवण करतो, मग आपली पण बस आहे. बाकीच्या डिटेल्स मी घरी जाऊन देतो. मी होतो दादाला सोडून आलो, पण आता माझा जुगाड करावा लागणार आहे. मला कोण सोडायला येईल काय नाही, मित्रांना कॉल करू, कोणीतरी येऊन जाईल मला सोडायला. पटकन जेवण करूयात आणि आपण किती 10 वाजून 10 मिनिटाला इथून आपण घरून निघून जाऊयात. ठीक आहे, आधी जेवण करतो आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला सांगेल काय प्लॅन आहे, कसा प्लॅन आहे, कसं अचानक ठरलं आणि का असा प्लॅन केला मी. ठीक आहे,
आधी जेवण करून जरा स्नोईसोबत टाइम स्पेंड करतो आणि मग निवांत तुमच्यासोबत गप्पा मारतो. झालं आपलं जेवण, वाजून गेले 10:05. बस पुढच्या 5 मिनिटात मी इथून निघून जाईल. आणि आता तो टाइम आलाय की तुम्हाला लोकांना पण सांगू मी कुठं चाललो आणि अचानक असा प्लॅन का ठरला. मी पण चाललोय सुरतला. मी पण चाललोय घरी. लॉंग विकेंड होता, सुट्ट्या होतात आणि प्लॅन अचानक ठरला म्हणून दादा आणि मी जरा वेगवेगळे बसमध्ये चाललोय. माझी बस जरा उशीर आहे कारण की मी कालच बस बुक केली आणि माझं कालच डिसाईड झालं की मला पण घरी जायचं. दादाचा ऑलरेडी प्लॅन झाला होता, मला माहिती पण नाही तो जाणार होता का नाही, पण अचानक मला समजलं की दादा पण चाललाय आणि मी पण म्हटलं आपलं प्लॅन इथं काही नाहीये. 3 दिवस सुट्ट्या आहेत आणि मागच्या वेळेस जेव्हा आपण घरी गेलेलो 7 दिवस, त्याच्यामधनं 2च दिवस मला असे होते की आपण त्या लग्नात बिझी होतो, 5 दिवस कामांमध्ये बिझी होतो, तर आपल्याला घरच्यांच होतो, टाइम स्पेंड नाही करता आला, असं शांतता भेटली नाही. तर म्हटलं आता जाऊयात जरा, नो काम नथिंग. हे 3 दिवस आहेत काहीच काम नाही करणार आहेत, फक्त फॅमिली टाइम. म्हणून म्हटलं मी पण घरी जातो आणि कालचा काल मी प्लॅन ठरवला. आणि दादा ज्या बसमध्ये जाणार होता त्या बसमध्ये मला तिकीट नाही भेटलं म्हणून मला दुसरी बस करावी लागली आणि आता मी तिच्यात घरी चाललोय. आणि मी येतोय ते तर अजिबात कोणाला माहिती नाही. यावेळेस माझं कुठल्याही प्रकारे मम्मीशी नाही, पप्पाशी नाही, दादाशी कोणाशीच बोलणं नाही झालंय. फक्त वहिनी, दादा, स्नोही यांना माहिती आहे की मी घरी चाललोय. सो बघू ती रिॲक्शन. 2 सरप्राईज भेटणार आहेत. पहिलं तर दादा चालला जाईल मस्त त्यांचं जोड गप्पा वगैरे मारून गेला आणि मी अचानक एंट्री मारेल. सो 2 गोष्टी त्यांच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण, म्हणजे आमच्यासाठी पण एकदम सुपर एक्साइटेड वाले असतील. ठीक आहे, निघूयात पटकन. बॅग वगैरे सगळ्या रेडी आहेत. आपला जायचा जुगाड पण झाला आहे. माझा मित्र आहे तो मला घ्यायला, तो मला सोडून देईल. ऑल डन, लेट्स गो. 2 बॅग मी असं टांगून घेतलं. आता निघूयात. शोनी, अंकल वे आर गोईंग. गुम्मी ऑफिस. हाँ ऑफिसला चाललो आम्ही. अंकल ऑफिस. येस दादू, थँक्यू सो मच. दादूला सांगतो इथून यू टर्न मारतो बिकॉज ट्रॅफिक खूप आहे पुढे. हे बघा. चलो दादू, बाय बाय. मला मेसेज कर पोहोचलं. अरे थँक्यू यार दादू, बाय बाय. मी आता इथून पायी जाऊ शकतो. दादूला म्हटलं तुझा मी वॉक करून गेल 5 मिनिटं, पण इथं ट्रॅफिकमध्ये अडकू नको अजिबात. हे बघा लोकांची वाट लागून पडली. आपल्याला इथून हार्डली किती अर्धा किलोमीटर चालत जायचं आहे, पण त्या बिचाराने आपल्याला इथपर्यंत सोडलं. खूप मोठी गोष्ट आहे. बघा तो आरामात जाईल आता. आणि इथं अडकलेल्या लोकांची बेकार हालत होणार आहे आता, जे अडकलेत त्यांचे. चला आपण इथून जाऊ ऑफ रोड करत करत. या भैया क्या बात आहे. हा बघा, हा ऑफ रोड, हा हायवे आणि ट्रॅफिक. हा गाडीवाला लेजेंड मला समजत नाही एवढं वरती कसं काय चढून गेला. आता त्याला खाली उतरायला म्हणजे एवढं पार करावं लागेल. आणि त्याच्याकडे आहे सिटी डिलक्स का कुठली तरी नॉर्मल गाडी ट्रॅफिकला अवॉइड करण्यासाठी. हो भाई साहेब, हा बघा आता बिचारायला उतरायला रस्ता सापडत नाही. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग फ्रॉम सुरत. पोचून गेलो सुरतला ना. बघा हा माझा चड्डी पाट्टी येऊन गेला मला घ्यायला. आणि गुड मॉर्निंग. सरप्राइझिंगली दादा अजून पण पोचलेला नाही. बघायला गेलं तर 1 तास आधीच तो पोचून जायला पाहिजे होता. त्याचा मेसेज आला मला, तो अजून पण लांब आहे. हे बघा आपली गाडी जस्ट आता आपल्याला सोडलं. मयूर आलाय मला घ्यायला. घरी जाऊयात. घरच्यांना माझा अजिबात आता पता लता नाही आहे. दादाचं तरी एकदा त्यांना माहिती असेल, पण मी आधी घरी जाईल नंतर दादा येईल आणि हे खूप अमेझिंग होणार आहे. मला वाटलं दादा आधी पोचेल मग मी जाईल, मी सरप्राईज येईल, 2 सरप्राईज होतील. पण पहिलाच सरप्राईज माझा असणार आहे, मग दादाचा असणार आहे. सो लेट्स गो. आता आपण सोसायटीचा बाहेर पोहोचून गेलोय. कोणालाच माहिती नाही मी घरात येऊन गेलोय. कशी काय करू ना पोऱ्या? कशी काय करू रे तुला जसं बकरा मावणार रे. हो म्हणे माय या करतो तरी बदी कमालच करते रे बोल. ये पण म्याडे उपाय ना आहे देखी ना काय करतो आते घर क्या
इतकं मी असं शांततेत आलोय ना, दादा इथं उभा होता बाहेर, तो थोडासा मध्ये आला आणि असं निघून आलोय मी, त्याचं लक्ष पण नव्हतं, इथं बसलो होतो आणि आई पण आली, असं दोघं पण एक नंबर. यावेळेस परफेक्ट झाला आपला प्लॅन, एकदम परफेक्ट. क्या बात आहे. हां भाऊ थोडी आहे भाऊ माहिती आहे. मला वाटलं तेच कॅमेरा घेऊन आले, वाटतं ये केव्हापासून व्हिडिओ बनायला लागले. अरे वहिनींना परत सांगणार होते कपडे देऊन. अरे बापरे. मग वहिनी काय कसं वाटलं सरप्राईज? सरप्राईज नाही, धक्का बसला. धक्का बसला. वहिनी पण त्यांचं काम करत. आई म्हणली सासू आधी रिंकू वहिनीला सरप्राईज देऊन ये. वहिनी काम करतात. आलो पप्पा आले. त्याचे पप्पा कसं काय कॅमेरा घेऊन येतील? तेच वाटलं मला, थोडी माहिती तुम्ही येऊ शकता असं. वाव, या आवडीचे जे प्लॅन आहेत एकदम सक्सेसफुल होत आहेत. क्या बात आहे. आता फक्त पप्पा बाकीत, पप्पा आंघोळीला गेले. मी आता या रूममध्ये येऊन गेलो आहे. बाबांचा रूम तिकडे आहे. त्या आंघोळीला गेलेत. निघाल्यावर डायरेक्ट त्यांच्या रूममध्ये जातील आणि मग मी तेव्हा इथून असं बाहेर निघून मग त्यांना पण छप्पो सरप्राईज असं करू आपण. ठीक आहे. पप्पा काहीतरी पाणी टाकायला गेलेत देवाला. बाबा कुठे? बाबा बघू नये. पप्पा आता मंदिरात गेलेत, महादेवांच्या मंदिरात पाणी सोडायला. ते आल्यानंतर आपण इथं सेम जागेवर बसू सोप्यावर, म्हणजे पप्पांना पण असं शॉक बसेल किंवा पप्पांना पण असं सरप्राईज भेटेल की हो का से आ गया कलवा. सो आता पप्पांचा वेट करू. ठीक आहे. माझे मामा आलेत, आता जात आहेत ते बाहेरून. त्यांची रिॲक्शन बघू आपण. हो मामा. हो बापरे. काय मामाचं हो बाई कमाल सांगणार नाही. हा वेळेसचा पैसा वसूल आहे. सगळ्यांची रिॲक्शन एकदम एपिक आणि वाव आहे. यार मामा. पप्पा पण आता येत आहेत, बघितलं मी बाहेरून. ते पण आता येतील वरती. त्यांची रिॲक्शन बघू आपण, ते कसं रिॲक्ट करतात. मला वाटत नाही ते जास्त रिॲक्ट करतील, बट स्टील प्रयत्न करू आपण. अरे पप्पा. पप्पा काही बोला ना. पप्पा पप्पा काही बोलतच नाही. पप्पा एकदम शॉक झाले ना. पप्पा काय यार, कसं आहे. बव्वा कुठे रे. आंघोळ करायची त्याला अजून. तो त्याला असं म्हणायचं मला बसूच द्या तुम्ही आंघोळ करायला. गंगाईमध्ये बसायचे त्याला. मग पप्पा कसं वाटलं सरप्राईज तुम्हाला? खतरनाक. खतरनाक. मला वाटलं पप्पा रिॲक्ट नाही करणार. पप्पाला समजून गेलं असेल का बॅगा बघून. नाशिकला गेलेत. अच्छा, पप्पांना वाटलं कोणतरी दुसरं झालं नाशिकून. पण यस झालं, आता सक्सेसफुल झाले. वाव, एक नंबर. आल्या आल्या मी तोंड पण धुतलं नाही, बॅगा ठेवल्या, सगळ्यांना सरप्राईजेस दिले. आई बाबा मार्केटमध्ये गेले. आमच्या मावशी, काका आणि खमण घ्यायला आम्ही येऊन गेलोय. खाली बसलोय. काकांना म्हटलं ते जुने दिवस आठवले. म्हटलं सेम घर आपलं, सेम भांडे, सेम टेस्ट, सेम सगळं, खमण खमणी सगळ्या गोष्टी आणि जुन्या आठवणी. मावशींना मला दरवेळेस भेटता येत नाही, पण यावेळेस मी म्हटलं आधी जाऊयात, भेटून घेऊन, नंतर आपल्याला टाइम भेटतो नाही भेटत. वाव, हे आमचं असं आहे. एवढंसा होतो तेव्हापासून यांच्याकडे येतोय मी खायला. आणि आता एवढा मोठा झालो तरी पण. हे बघा, आता मी गोल्याला घेऊन आलो, म्हणजे गोल्या पण इथंच येईल आणि तो पण मोठा झाला का तो पण इथंच येईल. आमच्या काकांचा हाताचे एकदम टेस्टी खमण. हे खमण, ही खमणी जी मला खूप जास्त आवडते. ही पाटोडी पण आहे, हे समोसे पण आहेत. बघा आमचे मोठे बंधू पण येऊन गेले आहेत. मोठ्या बंधूची गाडी 1 तास लेट होती. दादा 1 तास आधी पोचायला पाहिजे, तो उशिरा पोचलाय. आणि त्याच्यानंतर जे झालं इथं कार्यक्रम ते तुम्हाला दादाचा ब्लॉग मध्ये दिसेल. आमची आई खूप जास्त शॉक आहे आज. 9व्या वर्षाचे मला 2 मुलं आले माझ्या घरी.
यस, आपला गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष. नवीन वर्षाला आम्ही दोघांनी आईला असं धमाकेदार सरप्राईज दिला. आई खुश, सब खुश, सब कुछ खुश. ऑल राईट, झालं आपण ऑलरेडी. वाजून गेले 6:42. ती पुढे जरा वाजून गेले 6:24. म्हणजे 6:30 वाजले. आल्यापासून आराम आणि झोप. काय मस्त खिचडी बनवली होती वहिनींनी, ती खाल्ली आणि डायरेक्ट झोपलो होतो. आता उठलोय. आता आम्ही चाललोय मामा आणि मी पाण्याची बॉटल घ्यायला बाहेर. परिदीदीला आज ट्युशनला जायचं नव्हतं म्हणून डायरेक्ट झोपून राहिली. काय कुठे येतो तू? फिरायला येतो? कोण चाललंय फिरायला? तू चाललाय? कशावर जाशील? हा, गाडीवर. पण आम्ही फिरायला चाललो ना. आजी कुठे गेली? धाब्यावर आहे. गोल्या कसं पटापट बोलायला लागलंय. काय आणलंय अंकलने? ज्यूस आणलंय. ज्यूस कशामध्ये टाकशील आता? काय ते बोगणी. आमच्या याच्या त्या भांड्याला बोगणी म्हणतात. मला बोगणी म्हणतात नि बोंग. काय आहे बोंग? जा आजीकडनं घेऊन ये, जा ज्यूस घेऊन ये. बोलू कसे? वाजून गेलेत 11:30. रात्रीचे 11:30 वाजलेत. आणि सुरतमध्ये गुजराती लोक किंवा बाकीचे इथले लोक इतके खाऊगुले आहेत ना. 11:30 वाजेला पण किती गर्दी तुम्हाला दाखवतो आणि कशासाठी गर्दी ते पण दाखवतो. माझ्यासोबत सगळे माझे मित्र आहेत आणि आम्ही आलो आता भवानी ड्रायफ्रूट डिश गोला. 11:30 वाजलेत रात्रीच्या. आणि ही बघा, इकडं गर्दी आहे, समोर गर्दी आहे, इकडं गर्दी आहे. आणि आम्ही खातोय हा गोळा. 330 रुपयाचा गोला आहे हा बघा. त्याच्यात ड्रायफ्रूट पण दिलेत. ओ भाई साहब गजब. ड्रायफ्रूटवाला एकदम फुल लोडेड. कशी काय करू ना पोऱ्या? मला वाटतं तेच कॅमेरा घेऊन आले होते. हे केव्हापासून व्हिडिओ बनायला लागले. अरे पप्पा